नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एकतर्फी प्रेमाला नेहाचा नकार, निष्पाप नेहावर फैयाजने केले चाकूने वार। ही घटना हुबळी शहरात असणाऱ्या कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीचे BVB महाविद्यालय आहे। या महाविद्यालयात राज्यातील तसेच परराज्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत। या महाविद्यालयामध्ये नेहा हिरेमठ तरुणी MBAच्या पहिल्या वर्षात शिकत होती। तिच्याच वर्गात फैयाज नावाचा तरुणही शिकत होता। त्याची आई मुमताज आणि त्याचे वडील बाबासाहेब हे दोघेही सरकारी शाळेमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करतात। सगळे कुटुंब सुशिक्षित असून आपला मुलगा हा अभ्यासात कच्चा असल्याने तो MBAच्या पहिल्या वर्षात शिकत असताना नापास झाला। अभ्यासाकडे त्याचे लक्ष नसल्याने फैयाजचे लक्ष दुसरीकडेच होते। तो त्या कॉलेजमधील नेहा हिरेमठ या तरुणीच्या प्रेमात पडला होता। त्याला ती मनापासून आवडत होती। तो तिला भेटण्याचा तसेच तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता। ती मात्र त्याला आपल्या जवळही उभा राहू देत नव्हती। तिला आपले करिअर करायचे असल्याने तिचे संपूर्ण लक्ष अभ्यासात होते। तिचे वडील नगरसेवक असल्याने तिच्या घरची परिस्थिती ही सधन होती। तरीही ती कॉलेजला बसने ये-जा करत होती। नेहा ही कॉलेजमध्ये आली की फारशी कोणाबरोबरही संपर्क करत नव्हती। तिच्या 1-2च मैत्रिणी होत्या, त्यांच्याबरोबरच ती उठबस करत असल्याने फैयाजला तिच्याशी संपर्क साधता येत नव्हता। तरीही त्याने कुठून तरी तिचा मोबाईल नंबर मिळवला होता। त्या नंबरवर तो संपर्क साधून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता। ही गोष्ट नेहाच्या लक्षात आली तेव्हा तिने त्याला भेटून समज दिली की तू माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू नकोस। माझा तुझा कसलाच संबंध नाही। तिने त्याला चांगलाच दम दिला असला तरी तो काही तिचा पाठलाग करण्याचे सोडत नव्हता। त्याने संपूर्ण कॉलेजमध्ये नेहा ही आपली प्रेयसी असल्याचे पसरवले होते। त्याचा त्रास नेहाला होत होता। अखेरीस तिने याबाबत आपल्या आई-वडिलांना सांगितले। त्यावेळी तिचे वडील निरंजन हिरेमठ यांनी कॉलेजमध्ये येऊन फैयाजला दम दिला होता। माझ्या मुलीच्या मागे लागू नकोस, नाहीतर त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा त्यांनी फैयाजला दिला होता। पण फैयाज काही ऐकत नव्हता। त्याच्या मनात नेहा भरली असल्याने तो काही मागे सरकायला तयार नव्हता। नेहा कॉलेजला आली की तो तिचा पाठलाग करत होता। खरं तर त्याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते। नेहा ही त्याला कसलीही किंमत देत नव्हती। तो त्रास देत असल्याने नेहा गेल्या काही महिन्यापासून कॉलेजलाही आली नव्हती। त्यामुळे तिचे अभ्यासात नुकसान होऊ लागले होते। MBAच्या पहिल्या वर्षात ती शिक्षण घेत असल्याने अभ्यासक्रम तसा कठीणच होता। घरी राहून ती भरपूर अभ्यास करत होती। हल्ली तिचे वडील आणि घरचे दुसरे लोक तिला कॉलेजला सोडायला आणि न्यायला येत होते। दिनांक 18 एप्रिलपासून MBAचे पेपर चालू असल्याने त्याला माहीत होते की नेहा ही पेपर द्यायला कॉलेजला येणार हेही त्याला माहीत होते। त्यामुळे तो 18 एप्रिल रोजी हुबळीला कॉलेजजवळ आला। दुपारी पेपर देऊन विद्यार्थी-विद्यार्थिनी बाहेर येत होते। नेहा ही पेपर देऊन कॉलेजच्या आवारात येत असताना गर्दीतून फैयाज तिच्याजवळ गेला। नेहाच्या मागेपुढे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी होत्या। त्या गर्दीत नेहा असताना फैयाजने तिला गाठले। नेहाच्या काही लक्षात येण्याआधीच फैयाजने खिशात लपवलेला चाकू काढला आणि त्याने तिच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले। धारदार शस्त्राने वार होत असताना नेहा मोठ्याने किंचाळत खाली पडली। तिच्या ओरडण्याने आजूबाजूचे विद्यार्थी-विद्यार्थिनी सावध झाले। काही विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान राखून पळून जाणाऱ्या फैयाजला पाठलाग करून पकडले।
तोपर्यंत कॉलेजमधील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महाविद्यालयात सर्वत्र पळापळ सुरू झाली होती. काही जणांनी फयाजला पकडून ठेवले तर काही जणांनी गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत असलेल्या नेहाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची माहिती महाविद्यालयाच्या वतीने पोलिसांना कळविण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फयाजला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याचे नेहावर प्रेम होते. ते दोघेही एकाच वर्गात शिकत असल्याने एकमेकांना ओळखत होते. अलीकडे नेहाने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. त्यामुळे तो पूर्णपणे हतबल झाला होता. तिने त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नसल्याने तो तिच्यावर चिडून गेला होता. या रागातूनच त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. घटनास्थळी नेहाच्या आईवडिलांना बोलावून घेण्यात आले. नेहाची अशा प्रकारे हत्या करण्यात आल्याचे बघून तिच्या आईवडिलांनी एकच आक्रोश केला. या घटनेची फिर्याद नेहाचे वडील निरंजन हिरेमठ यांनी हुबळी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार नेहा हिरेमठ वय वर्षे 21 हिच्या खूनप्रकरणी फयाज वय वर्षे 24 याच्या विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.